फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। साहेब अवघे 2 दिवस राहिलेत मतदानाला कणकवली नगर पंचायतच्या निवडणुकीच्या। भाजपाचा गेम चेंजर म्हणून संदेश सावंत यांना ओळखला जातं। विरोधकांचा गेम चेंज करून भाजपाला गेम जिंकून देण्यामध्ये आपण माहीर आहात। काय असेल कणकवली नगर पंचायतचं चित्र? मुळात मी काय गेम चेंजर नाही, मी राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबियांचा एक पारंपरिक सिपाई आहे आणि एक भारतीय जनता पार्टीचा सिपाई म्हणून एक पक्षाला कुठेही बळ देण्यासाठी आणि पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी काम करत असतो। आणि आज कणकवली नगरपंचायतच्या पूर्ण निवडणुकीमध्ये काम करत असतेवेळी माझे मित्र सन्माननीय समीरजी नलावडे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि आज त्यांचं काम करताना अतिशय मनापासून आनंद एवढ्यासाठीच होतोय की अनेक ठिकाणी तुम्ही बाईट घेतलात, आजही बाईट देण्याची इच्छा नव्हती, पण आज बाईट देण्यामागचा एक एवढाच उद्देश आहे की सुजाण नागरिक आम्ही असं प्रत्येक वेळी लोकांना बोलतो, परंतु या सुजाण नागरिकांनी जर मनापासून जर ठरवलं तर समीर नलावडे आणि त्यांच्या टीमला का मतं द्यावीत याचाही विचार करणं फार गरजेचं आहे। तो म्हणजे सर्वात की आज जे समोरचे उमेदवार आहेत ते यापूर्वी सरपंच म्हणून राहिले आहेत, यापूर्वी ते नगराध्यक्ष पहिले झाले आहेत आणि जर आजही ते परत म्हणतायत की कणकवलीचा विकास आम्हाला वेगळं प्लॅनिंग करायचं आहे, त्यांच्या हातात सरपंच म्हणून होते, त्यांच्या हातात नगरपंचायत होती त्यावेळी सगळ्यात जर मोठा जर विचार केला तर कणकवलीचं विस्तारीकरण जर व्हायचं असेल तर त्या दृष्टीने जे प्रयत्न करायला पाहिजे होते त्याच्यातला एकही प्रयत्न त्यांनी केला नाही। परंतु समीर नलावडे आणि त्यांच्या टीमने आज जर आपण प्रत्येक बाबतीत जर बघत असाल तर तो स्वयंभू मंदिरकडे गेलेला रस्ता असेल, तो रस्त्यामुळे आज कणकवलीचं विस्तारीकरण झालंय। त्याचबरोबर आज अनेक रस्ते असे झाले आहेत ते जमीन या ठिकाणी घेतली गेली आणि जमीन घेऊन लोकांना त्याचा मोबदला देऊन त्यानंतर रस्ते या ठिकाणी झालेत। याचा विचार सर्वसामान्य जनतेने करणं फार गरजेचं आहे बघा। आणि जर ह्यांना विकासाची जर खरोखर आठवत असेल, मला वाटत नाही तेव्हा पण तुम्ही आज हा कॅमेरा धरून माझ्यासमोर बोलायला आहात तेव्हा मला वाटतं हा इलेक्ट्रिक मीडिया नव्हता, पण तुम्हाला जर आठवत असेल तर जर ह्या लोकांना जर खरोखर कणकवलीचा जर विकास पाहायचा असेल तर जो आज तेलियाळीचा जो मुख्य रस्ता झालेला आहे त्याचा रस्ता जो आज रुंदीकरण झाल्याने तेलियाळीला जे काय नावारूपाला आले आहे तेलियाळीचं जे विस्तारीकरण झालंय जे आज लोकांना दिसतंय तो रस्ता करतेवेळी पण आजचे उमेदवार रस्ता अडवण्यासाठी पुढे होते। याची जाणीव लोकांनी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं हे लोक त्या 100% या गोष्टीचा विचार करतील आणि समीर नलावडे यांनी अतिशय सुंदर सन्माननीय नितेश राणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कामं केलेत। मला खात्री आहे नितेश राणे यांच्या माध्यमातून विकास कामाला पैसे आमच्याकडे कुठे कमीच पडत नाहीत, परंतु विकास काम करण्यासाठी लागणारी जमीन आज उपलब्ध करून देणारी ही टीम आहे। लोकांना व्यवस्थित समजून सांगून लोकांच्या जमिनीचे पैसे देऊन या ठिकाणी विकास करतायत, याची दखल घेणं फार गरजेचं। आणि आज अत्यंत दुःखही वाटतं एका गोष्टीचं की जे स्वतःला उद्धव ठाकरेंचे पाईक समजतात त्यांची आज मशालच कुठे दिसत नाही बघा। ती जर मशाली जर खरोखर आम्ही जर काय ते चिवचैनिक म्हणतायत ते जर असते तर त्यांनी मशाल कुठेतरी जिवंत ठेवली असती, म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून त्यांनी स्वतःचं चिन्ह गोठून या ठिकाणी नारळ हातात घेतले। ह्याच्यापेक्षा आमचा मोठा विजय कुठचाच नाही असं म्हणावं लागेल। म्हणजे त्यांना स्वतःचं चिन्ह घेऊन या ठिकाणी लढण्याची गॅरंटी नव्हती म्हणून त्यांनी नारळ घेतलाय, याची या ठिकाणी दखल घेतली पाहिजे। उद्धव ठाकरेंनी दखल घेतली पाहिजे। जे स्वतःला या ठिकाणी जिल्ह्याचे नेते समजतायत त्यांनी त्यांचे किंवा स्वतःच राज्याचं काहीतरी वेगळं समजतायत, राज्यातले नेते समजतात, त्यांनी स्वतःचं मशाल चिन्ह गोठून या ठिकाणी आज
या ठिकाणी उभे राहिलेत, याच्या एवढं दुर्दैव त्यांच्या दृष्टीने पण कुठचं नाही, याची जाणीव आपण पण ठेवायला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. आणि मी या ठिकाणी खात्रीला एक सांगतोय, समीर नलावडे या ठिकाणी 800च्या मताधिक्याने निवडून येतील, यात कुठचीही शंका नाही. आज 14 नगरसेवक या ठिकाणी विन झालेले आहेत आणि अजून 2 दिवस बाकी आहेत. 14 नगरसेवक आधीच विन झाले. आपण म्हटलात की अजून 2 दिवस प्रचाराचे बाकी आहेत. मोठा गर्भित अर्थ खरं म्हणजे याच्यामध्ये जडला आहे. आपल्याला खरं म्हणजे काही वॉर्डची जबाबदारी देण्यात आलेली आहे पक्षश्रेष्ठींकडून, जे मायनस असतात. विशेषतः आपण उल्लेख केला तर बघितलं तर 13 नंबर वॉर्ड असेल, 14 नंबर वॉर्ड असेल, 15 नंबर असेल, किंवा आता नव्यानं जिथं बघितलं तर आपले युतीचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिद नाईक यांचा 17 नंबरचा वॉर्ड. ह्या 4 वॉर्डमधनं विजयश्री खेचून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय, कशा पद्धतीचा माहोल आहे? एवढंच सांगेन, मी एक छोटा शिपाई आहे आणि जी जबाबदारी देतात ती प्रामाणिकपणे करतात. जे विरोधकांच्या मनात आहे इथे आपण काय करू त्याचं बरोबर उलटं गणित या 4 वॉर्डांमध्ये दिसेल, यात मला कुठचीही शंका वाटत नाही. 4 वॉर्डामध्ये सुद्धा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार निवडून येतील. 100% आमचे तसे प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नांना कधी आम्हाला अपयश येणार असं मला वाटत नाही. क्लीन स्वीप होईल पूर्णपणे. प्रयत्न तसेच असतील. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.